एकादशी स्पेशल तोंडात विरघळणारे पौष्टिक लाडू. हे लाडू अतिशय चविष्ट आणि पोषण मूल्यांनी भरलेले आहेत. अगदी 2 चमचे साजूक तूप वापरून हे लाडू केलेले आहेत. कोणत्याही उपवासाच्या दिवशी शरीराला भरपूर ऊर्जा, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, फायबर आणि आवश्यक खनिजे मिळावीत म्हणून हे लाडू उत्तम पर्याय ठरतील. एकदा असे लाडू बनवून खाल्ले ना की गॅरंटी देऊन सांगते, घरातून पुन्हा डिमांड येणार की पुन्हा कर म्हणून. हे लाडू बाहेर रूम टेम्परेचरवर 10 ते 15 दिवस टिकतील, तर फ्रीजमध्ये महिनाभर टिकतील. तर करायचं काय? 1 वाटी शेंगदाणे घेऊन तव्यावर हे छान खरपूस भाजून घ्यायचे. मग भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊन आता सेम वाटीने 1 वाटी मखाने घेतलेले आहेत. हे उपवासाला चालतात बरं का. हे सुद्धा मखाने मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे. इथे प्रत्येकी 10 ते 12 काजू, बदाम आणि मूठभर मनुके घ्यायचे. ड्रायफ्रूटचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. साहित्यांची सगळी लिस्ट ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेवढं चेक करा. मग हे ड्रायफ्रुट्स पण मखाने सोबत भाजून घ्यायचे अगदी डाग पडेपर्यंत, आणि हे सुद्धा एका वेगळ्या ताटामध्ये सगळं काढून ठेवायचं. 1 वाटी सुके खोबरे हे मोठ्या किसणीने किसून घ्यायचे आणि या खोबऱ्याला सुद्धा छान मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं. सुक्या खोबऱ्यामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये नैसर्गिक तेल असतं, त्यामुळे तुपाची गरज भासत नाही. हे भाजत असताना शेंगदाण्यांची सालं काढून घ्यायची. आता शेंगदाण्याच्या ताटामध्ये सालं काढलेले शेंगदाणे आणि भाजलेले सुकं खोबरं हे वेगळं काढून ठेवायचं आणि लहान ताटलीमध्ये 3 ते 4 चमचे भाजलेले सुके खोबरे हे वेगळे काढून ठेवायचे. इथे 15 ते 20 काळे खजूर हे बिया काढून घेतलेले आहेत. 1 वाटीला कमी एवढा चिरलेला पिवळा गुळ घेतलेला आहे. एवढा गोडीला एकदम परफेक्ट आहे. मग 4 हिरव्या विलायच्या सोलून घेऊन एक मोठं कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं. मग या मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी विलायचीचे दाणे घालून मखाने आणि ड्रायफ्रुट्स घालून फिरवून घ्यायचं. मग या मिश्रणात खजूर घालून ते सुद्धा वाटून घ्यायचं. आता या मिश्रणात भाजलेले शेंगदाणे आणि खोबरे घालून वाटून घ्यायचं. हे सगळं वाटत असताना सलग वाटायचं. चालू बंद मोडवर वाटण्याची काहीच गरज नाही. मग यामध्ये गुळ घालून पुन्हा एकदा वाटायचं. आता गुळ घातल्यामुळे चमच्याने हे सगळं मिक्स करून करून वाटायचं बरं का, कारण मिश्रण हे फिरणं या स्टेजला बंद होतं म्हणून. आता या मिश्रणामध्ये आधी 1 लहान चमचा साजूक तूप घालून वाटायचं. मी इथे 2 चमचे साजूक तूप घातलेले आहे, पण एवढं तूप लागत नाही. आता वाटलेले मिश्रण हे एका ताटामध्ये ओतून घ्यायचं. मिश्रण बघू शकता किती स्मूथली पडत आहे. फक्त वाटताना तुम्ही आधी 1च चमचा साजूक तूप घाला बरं का. या मिश्रणात बाजूला ठेवलेले सुकं खोबरं हे थोडं हाताने कुस्करून घेऊन मिश्रणात घालून हाताने सगळे लाडवाचे मिश्रण हे मिक्स करायचे. मग काय, काजू किंवा मनुके लावून हे लाडू वळून घ्यायचे. लाडवाची साईज मोठी किंवा लहान जेवढी करायची आहे तेवढी करू शकता. या मिश्रणामध्ये मीडियम साईजचे 15 ते 16 लाडू आरामशीर होतात.